मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माझा एका विमानाने प्रवास झाला। यात राजकीय चर्चा कशी होऊ शकते? एकत्र प्रवास झाला हा केवळ योगायोग होता। शिवाय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी माझी जवळीक आहे, त्यांची व माझी चांगली ओळख आहे, त्यामुळे आमची वैयक्तिक भेट होत असते, याचा खुलासा जयंत पाटील यांनी केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जयंत पाटील यांनी मुंबई ते कोल्हापूर एकत्रित विमान प्रवास केला होता। यावर अनेक प्रतिक्रिया आल्या होत्या। त्याला उत्तर देताना जयंत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस व मी एकाच विमानाने आलो हा योगायोग होता, त्यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही। काही लोक वेगळे अर्थ काढतात, पण प्रवासात भेटणं हा योगायोग आहे। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील वैयक्तिक भेट घेतली होती। आम्ही 35 वर्ष विधानसभेत एकत्रित काम करत आहोत, त्यांची माझी चांगली ओळख आहे, पण वैयक्तिक भेट घेतल्याचा फायदा सामाजिक कामाला होत नसल्याचं त्यांनी सांगितलंय। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीबाबत जयंत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, दिल्लीत सुप्रिया सुळे यांच्या कौटुंबिक कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक पक्षाचे खासदार उपस्थित होते। स्वागताला असल्याने सर्वांची भेट झाली असल्याचा खुलासा त्यांनी केलाय। ते पुढे म्हणाले, मराठा समाजातील काहींचे ओबीसी दाखले रद्द झाल्याने मनोज जरांगे पाटील मेळावे घेतात, यावर चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया दिली आहे। बावनकुळे महसूल पदावर काम करतात, ते अनुभवी आहेत, त्यामुळे योग्य तो तोडगा ते काढतील असं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे। सुपीक जमिनीवर 12 जिल्ह्यात नांगर फिरवून शक्तीपीठ महामार्गाची आखणी झाली आहे। सुमारे 40,000 कोटींचा रस्ता 1,10,000 कोटींचा दाखवून भ्रष्टाचाराचा नवा प्रकल्प राबवला जातोय। या विरोधात आता 12 जिल्ह्यातील लढाई तीव्र करण्यात येणार असून 21 ऑगस्ट रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे। राजू शेट्टी म्हणाले, राज्य शासनाने गरज नसताना तब्बल 856 किलोमीटरचा शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी मारलाय। वास्तविक या महामार्गाला पर्यायी असा रत्नागिरी नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग आहे, पण तरी देखील या महामार्गाचा अट्टहास केला जातोय। या शक्तीपीठ महामार्गासारख्या मोठ्या प्रकल्पाच्या माध्यमातून भाजप हा सर्वात श्रीमंत पक्ष बनू लागलाय। या महामार्गामुळे तब्बल 25,000 एकर शेती बाधित होणार आहे, त्यापैकी 18,000 एकर शेती बागायती आहे। तसेच या महामार्गामुळे सांगली, कराड, वाळवा आणि पुढे शाहूवाडीपर्यंत पुराचे परिणाम दिसणार आहे, त्यामुळे हा महामार्ग शेतकऱ्यांना आणि शेतीला पुराच्या खाईत लोटणारा ठरेल। या विरोधात दिनांक 21 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चात जयंत पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम सहभागी होणार आहेत। यावेळी संदीप राजोबा, धनाजी गुरव, बीजी पाटील उपस्थित होते। सांगलीतील मध्यवर्ती भागात असलेल्या एसएफसी मॉलमध्ये 2 दहशतवादी घुसल्याची माहिती मिळाल्यानंतर संपूर्ण पोलीस यंत्रणेची एकच धावपळ उडाली। स्थानिक पोलिसांपासून ते क्विक रिस्पॉन्स टीमपर्यंतचा मोठा फौजफाटा तात्काळ घटनास्थळी दाखल झाला। मॉलला 4ही बाजूंनी वेढा घालून पोलिसांनी दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केलाय। दुपारी घडलेल्या या थरारक प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली। मात्र पोलिसांनी हे मॉकड्रिल असल्याचं जाहीर केल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। दुपारच्या सुमारास सांगली पोलीस नियंत्रण कक्षाचा फोन खणानला। एसएफसी मॉलमध्ये 2 संशयित दहशतवादी हत्यारांसह घुसल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली। माहिती मिळताच संपूर्ण पोलीस यंत्रणा हाय अलर्टवर आली। घटनेचं गांभीर्य ओळखून स्थानिक पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, जलद कृती दल आणि श्वान पथक अवघ्या काही मिनिटात घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी सुरक्षेचा उपाय म्हणून तात्काळ मॉलला 4ही बाजूंनी वेढा घातला आणि परिसरातील वाहतूक रोखली। मॉलची पूर्ण नाकेबंदी केल्यानंतर जलद कृती दलाच्या कमांडोजनी मॉलमध्ये प्रवेश केला। अत्यंत सतर्कतेने आणि रणनीती आखून पोलिसांनी मॉलमध्ये लपलेल्या दोन्ही दहशतवाद्यांचा शोध घेतला। जोरदार थरारानंतर पोलिसांनी दोन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं। भरदुपारी अचानक घडलेल्या या अंगावर काटा आणणाऱ्या प्रकारामुळे मॉल परिसरातील नागरिक आणि सांगलीकर पूर्णपणे थक्क झाले होते। नेमकं काय सुरू आहे हे कोणाला समजत नव्हतं। मात्र ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी ही कोणतीही खरी दहशतवादी घटना नसून आणीबाणीच्या प्रसंगात यंत्रणा किती सज्ज आहे हे तपासण्यासाठी घेतलेले मॉकड्रिल असल्याचं स्पष्ट केलं। पोलिसांनी नियोजन आणि तत्परता पाहून सांगलीकरांनी खाकी वर्दीचं कौतुक केलंय। उपअधीक्षक अजय कोकाटे, निरीक्षक अरुण सुगावकर, वाहतूकचे निरीक्षक अजय सिंदकर, ग्रामीणचे अभिजित देशमुख, विश्रामबागचे सुधीर भालेराव यांच्यासह फौजफाटा यावेळी उपस्थित होता। महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची सेवा 25 वर्षांपेक्षा अधिक काळ झाली आहे, त्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी निवासी संकुल उभा करण्यासाठी 3 महिन्यात डीपीआर तयार करा असे आदेश राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर यांनी दिलेत।
राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर सांगलीच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी महापालिकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला आयुक्त संचिता महापात्र, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील, उपायुक्त अश्विनी पाटील, उपायुक्त विद्या पाटील यांच्यासह प्रमुख अधिकारी आणि स्वच्छता निरीक्षक बैठकीला उपस्थित होते. बैठकीनंतर आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेअंतर्गत घरकुले देण्यात येणार आहेत. त्यासाठी नागपूरच्या धर्तीवर घरकुले उपलब्ध करून दिले जातील. महापालिका क्षेत्रात सुमारे 500 कायम सफाई कामगार आहेत. त्यापैकी 103 सफाई कामगारांना महापालिकेने राहण्यासाठी क्वार्टर्स उपलब्ध करून दिले. त्यामध्ये अनेक वर्ष वास्तव्यास असलेल्या सफाई कामगारांच्या मालकी हक्काचा प्रश्न प्रलंबित आहे. सफाई कामगारांसाठी स्वतंत्र निवासी संकुल उभारण्याची सूचनाही आयोगाने केली आहे. महापालिकेत स्वच्छता निरीक्षक होण्यासाठी मान्यताप्राप्त संस्थेची पदवी आवश्यक असते. या संदर्भात 2 संस्था आहेत. मात्र या अभ्यासक्रमाबाबत काही तक्रारी आयोगाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे महापालिकेतील स्वच्छता निरीक्षकांनी हा अभ्यासक्रम कोणत्या संस्थेतून पूर्ण केला याची माहिती तपासावी. ही माहिती 7 दिवसात मुंबई येथील आयोगाच्या कार्यालयाकडे पाठवावी असे निर्देश डागोर यांनी महापालिका प्रशासनाला दिले. स्वतःच्या आईला सतत मारहाण करणाऱ्या मुलाच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या आईलाच पोलीस ठाण्यात गाठून तिच्यावर चाकूने वार करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. सदरचा प्रकार हा सोमवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास सांगली शहर पोलीस ठाण्याच्या आवारातील गेट जवळ घडला. या हल्ल्यात सारिका पोपट चव्हाण या गंभीर जखमी झाल्या. या प्रकरणी पोलीस कर्मचारी योगेश माया पहाके यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी संशयित सतीश पोपट चव्हाण याला अटक केली आहे. संशयित सतीश पोपट चव्हाण हा मूळचा तासगाव तालुक्यातील असून तो सध्या काँग्रेस भवनजवळ राहतो. त्याची आई जखमी सारिका चव्हाण या शहरातील केंगार गल्ली परिसरात राहतात. संशयित सतीश चव्हाण हा आई सारिका यांच्यात कौटुंबिक कारणातून सतत वादावादीचे प्रकार घडत होते. त्यातूनच सतीश हा त्यांना वारंवार मारहाण करत होता. सोमवारी रात्रीच्या सुमारास त्या घरी असताना त्यावेळीही संशयित सतीश चव्हाण यांनी कौटुंबिक वादातून सारिका यांना मारहाण केली. यानंतर त्या सांगली शहर पोलिसात तक्रार देण्यात आल्या. यावेळी शहर पोलीस ठाण्याच्या आवारातील कमानीजवळ त्यांना गाठून सतीश यांनी त्याच्या हातातील चाकूने पाठीत आणि छातीवर वार करून तिला गंभीर जखमी करत तिला खून करण्याचा प्रयत्न केलाय. पोलीस ठाणे आवारातच घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. गंभीर जखमी झालेल्या सारिका चव्हाण यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी पोलीस कर्मचारी योगेश हाके यांनी फिर्याद दिली असून संशयित चव्हाण याला पोलिसांनी अटक केली आहे. दिल्लीमध्ये सिंदूर आर्मी महारक्तदान यात्रेसाठी गेलेल्या 1200 रक्तवीरांना घेऊन विशेष रेल्वे रात्री सांगलीमध्ये परतली आहे. यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या क्रीडा सेनेचे प्रमुख चंद्रहार पाटलांसह 1200 रक्तवीरांचा सांगली येथे स्थानकामध्ये पुष्पहार आणि हलगीच्या निनादात स्वागत करण्यात आले. दिल्लीमधल्या रक्तदान शिबिरानंतर देशाच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत असलेल्या लेह लडाख येथे जाऊन 3रं सिंदूर महारक्तदान शिबिर होणार असल्याची घोषणा देखील यावेळी चंद्रहार पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे. डबल महाराष्ट्र केसरी आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते चंद्रहार पाटील यांच्या पुढाकारातून सुरू झालेली सिंदूर रक्तदान शिबिर हे 2रं वर्ष यशस्वीरित्या संपन्न झाले. क्रांतीदिनी दिल्लीमध्ये केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये देशाच्या जवानांसाठी रक्तदान शिबिर पार पडल्यानंतर सांगली जिल्ह्यातून गेलेले 1200 रक्तवीर विशेष रेल्वेने पुन्हा सांगलीमध्ये परतलेत. सांगलीत आल्यानंतर या रक्तदात्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी चंद्रहार पाटील यांनी केलेल्या नियोजनाचं कौतुक पैलवानांनी केलंय. सांगलीतील छत्रपती शिवाजी स्टेडियम 99 वर्षाच्या कराराने महापालिकेच्या ताब्यात द्यावे. तसेच येथील 70% जागा खेळासाठी तर उर्वरित 30% जागेवर प्रेक्षक गॅलरी उभारून त्याखाली वाणिज्य वापरासाठी दुकानगाळे काढण्यास परवानगी द्यावी अशी मागणी महापौर धीरज सूर्यवंशी यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. महापौर सूर्यवंशी यांनी मंत्री बावनकुळे यांची मुंबईत भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं. यात म्हटलंय, शासनाच्या महसूल आणि वन विभागाने तत्कालीन सांगली नगर परिषदेस व महानगरपालिका स्थापनेपासून 28,485.7 चौरस मीटर खुली जागा स्टेडियम बांधण्यासाठी वार्षिक नाममात्र ₹1 भाड्याने 50 वर्ष मुदतीसाठी ताब्यात दिलेली आहे. शासनाच्या शर्ती अटीनुसार स्टेडियम सध्या वापरात आहे. शासन निर्णयानुसार 14 नोव्हेंबर 2022 रोजी मुदत संपलेली आहे. सांगली शहरामधील उद्योन्मुख खेळाडूंसाठी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम हे एकमेव असं स्टेडियम आहे. क्रिकेटसह अन्य मैदानी खेळ विकास आणि प्रचार या हेतूने तत्कालीन नगरपालिका सध्याच्या महानगरपालिकेने
टप्प्याटप्प्याने स्टेडियम भोवती प्रेक्षक गॅलरीचं बांधकाम केले, तसेच पॅव्हेलियन इमारतीचे बांधकामासह क्रिकेट खेळासाठी उच्च प्रतीचे टर्फ विकेट तयार केलेली आहे. मात्र मुदत संपलेली असल्याने व वाणिज्य वापराबाबत मान्यता नसल्याने येथे अनेक विकास कामे करता आलेली नाहीत. सदरचे क्रीडांगण विकसित करण्याकामी महापालिकेकडे हस्तांतर होऊन 70% क्रीडा वापर व 30% वाणिज्य वापरासाठी उपलब्ध करून द्यावा. प्रेक्षक गॅलरीच्या खालील भागामध्ये वाणिज्य वापरासाठी दुकानगाळे उभारल्यास महापालिकेस आर्थिक लाभ होईल, तसेच त्या आधारे क्रीडांगण विकसित करणं सोयीचं होणार असल्याचे निवेदनात म्हटलं आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळातील अडचणींबाबत मराठा स्वराज्य संघाने आवाज उठवला होता. जिल्हाधिकारी पालकमंत्र्यांसह शासनाकडे पाठपुरावा केला होता. मराठा स्वराज्य संघाच्या प्रयत्नांना अखेर यश आले. व्यवस्थापकीय संचालक देशमुख यांची बदली करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष महादेव साळुंखे यांनी दिली आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज प्रमाणपत्र मिळवणं अवघड झालं होतं. जिल्हाधिकारी सांगली आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना अडवणुकीबाबत तक्रारी दिल्या होत्या. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठकीही पार पडल्या होत्या. अखेर व्यवस्थापकीय संचालक देशमुख यांची बदली करून मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलाय. दरम्यान अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांचं जुळत नसल्याने वारेमाफ खर्च या महामंडळात झाला असताना याची ऑडिट रिपोर्ट होणं गरजेचं असल्याची मागणी मराठा स्वराज्य संघटनेची आहे. साळुंखे म्हणाले, व्याज परतावा वेळेवर मिळत नसल्याने बऱ्याच लाभार्थ्यांचं कंबरडं मोडलं असून काही लाभार्थी उद्ध्वस्त झालेत. राज्य शासनाने महामंडळाला फंड दिला नव्हता आणि नवीन कर्जदाराला LY निघत नसल्याने शासन दरबारी याबाबत पाठपुरावा केला गेला, परंतु अजूनही उत्पन्नाची मर्यादा, त्याचे निकष असे लाभार्थ्यांचे बरेच प्रश्न आहेत. दाखले मिळत नाहीत. याबाबत सातत्याने मराठा स्वराज्य संघटना पाठपुरावा करू अशी ग्वाही संघटनेचे साळुंखे यांनी दिली आहे. मिरज तालुक्यातील पाटगाव येथे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा दिनांक 8 ऑगस्ट रोजी रात्री 9:15 वाजण्याच्या सुमारास खून झाल्याची घटना घडली. सांगली गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाने 3 आरोपींना यापूर्वी अटक केली आहे. मिरज ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा पुढे तपास करून या गुन्ह्यामध्ये आणखी 2 आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या 5 वर पोहोचली आहे. डोंगरवाडी येथील बैलगाडी शर्यतीवेळी झालेला वाद आणि करोलियम येथे झालेल्या मारहाणीच्या रागातून हा खून करण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. यापूर्वी अटक केलेल्या 3 आरोपींना आणि ग्रामीण पोलिसांनी अटक केलेल्या 2 आरोपींना सुद्धा 14 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. ज्ञानेश्वर उर्फ माऊली राजेश उर्फ साहेबराव पाटील याचा खून झाला होता. तो पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. या खून प्रकरणी पोलिसांनी यापूर्वी अक्षय पांडुरंग माने, सर्वेश सूर्यकांत देशमुख, विकी उर्फ धनराज मधुसूदन पवार या 3घांना अटक केली आहे. तर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत सकपाळ यांनी या प्रकरणाचा पुढे तपास केला. या खुनाच्या गुन्ह्यामध्ये आणखी 2 आरोपींची नावे पोलिसांना निष्पन्न झाली. रोहित उमाजी चव्हाण आणि सोमनाथ उत्तम चव्हाण या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने या दोघांनाही दिनांक 14 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. मुलांची क्रियाशीलता जपण्यासाठी त्यांचे वेगळेपण सुप्त गुण शोधा, असे प्रतिपादन साहित्यिक प्राध्यापक डॉ. सूरज चौगुले यांनी केले. वाळवे तालुक्यातील बोरगाव येथील शिक्षण प्रसारक संस्था बोरगावचे दिवंगत सचिव हनुमंतराव विठ्ठलराव पाटील यांच्या 19व्या स्मृती दिनानिमित्त आयोजित माता पालक मेळाव्यात ते बोलत होते. शाळा समितीचे अध्यक्ष संजय पाटील, शिक्षण संस्थेचे संचालक अरुण नाईक, माजी उपसरपंच पैलवान विकासराव पाटील, मुख्याध्यापक विनय देसाई, सौ उषा सलगर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. डॉ. सूरज चौगुले म्हणाले, प्रत्येक मुलांमध्ये वेगळेपण आहे. त्याच्या आवडीनिवडी, कल, छंद विचारात घेऊन त्याला करिअरसाठी प्रेरित करावे. मुलांच्या व्यक्तिमत्व विकासात शिक्षक, पालक, विद्यार्थी ही त्रिसूत्री महत्त्वाची आहे. स्वर्गीय हनुमंतराव पाटील यांनी गावचे शैक्षणिक पर्यावरण उत्तम राहण्यासाठी काम केले. पैलवान विकासराव पाटील हे वंचित, उपेक्षित, गरजू विद्यार्थ्यांना मदत करून त्यांची शिक्षणाची लढाई सोपी करतायत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी बळ देणारे त्यांचे काम समाजाभिमुख आहे. या प्रसंगी गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचं वाटप मान्यवरांच्या हस्ते झालंय. माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी वेदश्री सुतार, वरद संगपाळ, स्वरा पाटील यांच्यासह अन्य पात्र विद्यार्थ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते झालाय. संस्थेचे सदस्य योगेश गायकवाड, SS कोळी, दीपक चौधरी, उदयसिंह पाटील, संतोष ढेरे, प्रकाश पाटील यांच्यासह सर्व पालक उपस्थित होते. महेश सुतार, अश्विनी जाधव, KN पटेल, सुमित पाटील यांनी संयोजन केलं. सौ वासंती कांबळे यांनी स्वागताने प्रास्ताविक केले. उषा सलगर यांनी अतिथी परिचय, तर दत्तात्रय फसाले यांनी सूत्रसंचालन केले. दीपाली देशमुख यांनी आभार मानले.